बघा, मागील भागामध्ये आपण प्रकरण 11 मापनावरील उदाहरणे ह्या प्रकरणाचा अभ्यास केला होता आणि त्यावरच आधारित आपण काही सराव प्रश्न आजच्या भागामध्ये आपण सोडवणार आहोत। बघा, 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ते आपल्याला सांगायचे आहे। आपल्याला पर्याय दिलेले आहे, आपला प्रश्न समोर आहे आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत। 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर। तर बघा, पहिला पर्याय आहे 100 सेंटीमीटर आणि दुसरा पर्याय आहे 10 सेंटीमीटर। तर पर्याय 1 की 2 आपलं उत्तर काय असणार आहे मुलांना, तुम्ही सांगायचंय। बघा, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर हे अगदी बरोबर उत्तर आहे। खूप छान पद्धतीने तुम्हाला समजलं असेल की 1 मीटर म्हणजे किती, तर 100 सेंटीमीटर। आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत। 1 सेंटीमीटर बरोबर किती मिलीमीटर। आता बघा, 1 सेंटीमीटर विचारलंय, 1 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर। तर इथे आपल्याला पर्याय दिलेले आहेत 100 आणि दुसरा पर्याय आहे 10 मिलीमीटर। तर याचं उत्तर काय असणार आहे मुलांना, पर्याय क्रमांक 1 की पर्याय क्रमांक 2। बघा, 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर अगदी बरोबर उत्तर आहे। 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर। आता किती किलोग्राम म्हणजेच 1000 ग्राम होतात। किती किलोग्राम, इथे आपल्याला संख्या सांगायची आहे की आपला पर्याय काय असणार आहे, 1 किलोग्राम की 10 किलोग्राम। पहिला पर्याय आहे 1 आणि दुसरा पर्याय आहे 2, दुसरा पर्याय आहे 10। तर बघा, किती किलोग्राम म्हणजे 1000 ग्राम। तर नक्कीच याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे मुलांनो की 1 किलोग्राम म्हणजेच 1000 ग्राम होतात। पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण। 1 डॅश डॅश बरोबर 1000 मिलीलीटर। तर बघा, 1 काय असणार आहे, लिटर असणार आहे की ग्राम असणार आहे। आपल्याला ग्रॅम आणि लिटर हे दोन पर्याय दिलेले आहेत। किती लिटर म्हणजे 1000 मिलीलीटर होतात मुलांनो, पर्याय क्रमांक 1 की पर्याय क्रमांक 2। अगदी बरोबर, 1 लिटर म्हणजेच 1000 मिलीलीटर। पुढचा प्रश्न पाहणार आहोत। 8000 ग्राम बरोबर डॅश डॅश किलोग्राम 0 ग्राम। आता 8000 ग्राम म्हणजे किती किलोग्राम। तर बघा, पर्याय दिलेला आहे 8 आणि दुसरा पर्याय आहे 5। 8000 ग्राम म्हणजेच नक्कीच मुलांना आपण अभ्यास केला होता की 1000 ग्राम म्हणजेच 1 किलोग्राम आणि 8000 ग्राम आहेत म्हणजे नक्कीच पर्याय क्रमांक 8 किलोग्राम म्हणजेच 0 ग्राम। पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे। पुढचा प्रश्न पाहणार आहोत। 35004 मीटर बरोबर 35 किलोमीटर डॅश डॅश मीटर। तर बघा, 35004 मीटर म्हणजेच 35 किलोग्राम किती होतात। तर बघा, किती मीटर इथे लिहायचं आहे आपल्याला, इथे संख्या सांगायची आहे। पहिला पर्याय आहे 4 आणि दुसरा पर्याय आहे 40। काय उत्तर असणार आहे मुलांनो, पहिला क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 की पर्याय क्रमांक 2। बघा, 4 मीटर इथे 004 आहेत मुलांनो, म्हणून 4 मीटर येणार आहे। 40 येणार आहे का, नाही। म्हणजेच 35004 मीटर म्हणजेच 35 किलोमीटर आणि 4 मीटर। पुढचा प्रश्न पाहणार आहोत। 10 लिटर 10 मिलीलीटर बरोबर डॅश डॅश मिलीलीटर। आता बघा, 10 लिटर, 1 लिटर म्हणजे किती ते तुम्हाला आठवायचंय की 1 लिटर म्हणजे किती, मग 10 लिटरचे किती होतात आणि 10 मिली। तर बघा, 1001 होतं उत्तर की 1010 होतात, पर्याय क्रमांक 1 की पर्याय क्रमांक 2। आता 1 लिटर म्हणजेच किती मुलांनो, बघा इथे 1 लिटर म्हणजेच 1000 मिलीलीटर। ओके, हे आपल्याला माहिती आहे, याचा अभ्यास आपण केला होता। पण आपल्याला इथे किती दिलेत, 10 दिलेत। मग 10 लिटर म्हणजेच किती, 10000 मिलीलीटर। ओके, आता हे 10000 आहेत आणि हे 10 आहेत, मग 10000 हे आपलं उत्तर असणार आहे मुलांनो। म्हणजेच हे उत्तर कुठे दिसतंय तुम्हाला, पर्याय क्रमांक 1 की पर्याय क्रमांक 2। अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे। आपलं उत्तर बरोबर आहे का, आपण पाहूया। अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न पाहणार आहोत। बेरीज करा, 13 किलोमीटर अधिक 590 मीटर म्हणजेच 13 किमी 590 मीटर अधिक 28 किमी 725 मीटर यांची बेरीज करायची आणि आपल्याला उत्तर सांगायचे। पहिला पर्याय दिलेला आहे 42 किमी 315 मीटर, 41 किमी 315 मीटर। आपण याचं उत्तर सोडवून बघूया आणि काय असणार आहे बघा, तुम्ही वहीमध्ये सोडवा मुलांनो। बघा,
यांची बेरीज करायची. 0 आणि 5 म्हणजेच 5 होतात. 9 आणि 2 10 11 होतात. 11चा 1 इथे हातचा दिलेला आहे. 7 आणि 5 मुलांना 7 आणि 5 किती होतात? आता हा 5 आहे, हा 1 मिळवल्यास 6 होतात. 6 आणि 6 12, 12 आणि 1 13, 3 दिलेले आहेत. हातचा 1 इथे आलेला आहे. 3 आणि 1 4 होतात मुलांना. 8 मध्ये 4 मिळवल्यावर 12 होतात. 12 मधले 2 इथे लिहिलेले आहेत. 1 आणि 1 2, 2 आणि 2 4. बघा हे उत्तर आपल्याला कुठे दिसते? पर्याय क्रमांक 1 की पर्याय क्रमांक 2? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 42 किमी 315 मीटर असं उत्तर आपलं असणार आहे. पर्याय क्रमांक 1. आपण पाहूया आपलं उत्तर बरोबर आहे का? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 100 किलोग्रॅम म्हणजे एक काय असणार आहे? तर बघा ग्रॅम असणार आहे का क्विंटल असणार आहे? पर्याय क्रमांक 1 की पर्याय क्रमांक 2? 100 किलोग्रॅम दिले. आता 100 किलोग्रॅम म्हणजेच 1 क्विंटल. हे उत्तर अगदी बरोबर आहे. हे लक्षात ठेवायचं की 100 किलोग्रॅम म्हणजे काय? तर 1 क्विंटल. 1 किलोग्रॅम म्हणजे काय? तर 100 ग्रॅम. पण इथे 100 किलोग्रॅम दिले, मग त्याला काय म्हणतात? 1 क्विंटल. 10 क्विंटल म्हणजे 1000 काय येणार आहे? देशी लिटर येणार आहे का मेट्रिक टन येणार आहे? पर्याय क्रमांक 1 की पर्याय क्रमांक 2? अगदी बरोबर, मेट्रिक टन असणार आहे. बघा 10 क्विंटल म्हणजेच किती? 1 मेट्रिक टन. बघा मुलांना, अशा पद्धतीने आपण हे सराव प्रश्न सोडवलेले आहेत. नक्कीच तुम्हाला हे समजले असेल. आता मुलांना आपण खेळायला सुरुवात करणार आहोत की आपण काय करणार आहोत की मागील जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं? मापनावरील जी उदाहरणे आहेत त्या उदाहरणांचा अभ्यास केला होता. त्यावर आधारित सराव प्रश्न सोडवले होते. तर आजच्या भागामध्ये आपण खेळणार आहोत. तर इथे स्क्रीनवर आपल्याला काही 5 खेळ दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला एक खेळ खेळायचा आहे आणि त्यानुसार खेळातून आपल्याला प्रश्नांची उत्तरं सुद्धा द्यायची आहेत. आपल्याला प्रश्न उत्तरं सोडवायची आहेत आणि नक्कीच तुम्हाला खेळ खेळायला खूप मजा येणार आहे. आपण खेळायला सुरुवात करूया. आज आपण हा जो खेळ आहे तो खेळणार आहोत गिटार वाजवण्याचा. बघा पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे आणि इथे 4 रंगाचे गिटार दिलेले आहेत. आपले जे 4 पर्याय आहेत त्यातील एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे? योग्य उत्तर द्यायचं आहे. प्रश्न वाचूया आपण. एका पिंपात 78 लिटर 250 मिलीलिटर रॉकेल होते. त्यात आणखी 103 लिटर 750 मिलीलिटर रॉकेल भरले. तर आता त्या पिंपात एकूण किती रॉकेल आहे? म्हणजे किती रॉकेल आहे ते मोजायचे. पहिला पर्याय आहे 194 लिटर, दुसरा पर्याय आहे 182 लिटर, तिसरा पर्याय आहे 208 लिटर आणि चौथा पर्याय आहे 3 तास 30 मिनिट. ओके, तर नक्कीच पर्याय क्रमांक काय असणार आहे तुम्ही बघायचंय. 78 आणि 103 यांची बेरीज, ह्या गणितामध्ये आपल्याला बेरीज करावी लागणार आहे आणि काय असणार आहे उत्तर तुम्ही काढायचे आणि सांगायचे मला. पर्याय क्रमांक 1 की 2? 3 काय असणार आहे? चौथा पर्याय तर नसणारच आहे कारण की तास आहे. आपल्याला इथे मिलीलिटर लिटर हे दिसतंय एकक, मग नक्कीच ते तास आणि मिनिटं तो ऑप्शन नसणारच आहे. त्यामुळे ह्या 3 पैकी एक उत्तर आपलं असणार आहे. काय असणार आहे तुम्ही सांगायचंय मला. पर्याय क्रमांक 1 2 3? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. गिटार वाजवत आहे तो मुलगा म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 2004 लिटर 835 मिली गुणिले 4. आता आपल्याला गुणाकार करायचा आहे. आपल्याला उत्तरांमध्ये पहिला पर्याय दिलेला आहे 1041 लिटर 720 मिली. त्यानंतर दुसरा पर्याय आहे 2881 लिटर 640 मिली. 8000 तिसरा पर्याय आहे 8019 लिटर 340 मिली. चौथा पर्याय 1254 लिटर 150 मिली. तर बघा या 4 पैकी आपलं एक उत्तर असणार आहे. आपल्याला हा गुणाकार करायचा आणि आपलं उत्तर शोधायचंय. नक्कीच काय असेल तुम्ही सांगायचंय मला. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 8019 लिटर 340 मिली हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. कापडाच्या एका ताग्यातील कापडाची लांबी 23 मीटर 80 सेंटीमीटर आहे आणि दुसऱ्या ताग्यातील कापडाची लांबी 18 मीटर 45 सेंटीमीटर आहे. तर दोन्ही ताग्यातील कापडाची एकूण लांबी किती? पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय आहे 78 मीटर
10 सेंटीमीटर, दुसरा पर्याय आहे 42 मीटर 25 सेंटीमीटर, तिसरा पर्याय आहे 60 मीटर 40 सेंटीमीटर, चौथा पर्याय आहे 54 मीटर 42 सेंटीमीटर. यांची बेरीज करा मुलांनो आणि उत्तर काढा. काय असणार आहे उत्तर? 23 अधिक 18 किती होतात? काय उत्तर आहे? पर्याय क्रमांक 1 2 3 4. कुठल्या रंगाची गिटार वाजवायची आहे? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ग्रीन कलर. 42 मीटर 25 सेंटीमीटर हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 224 किलोग्राम 1115 ग्रॅम वजा 178 किलोग्राम 359 ग्रॅम यांची वजाबाकी करायची आणि उत्तर काढायचं मुलांनो. पहिला जो पर्याय दिलेला आहे तो आहे 46 किलोग्राम 756 ग्राम, दुसरा पर्याय आहे 1149 किलोग्राम 500 ग्राम, तिसरा पर्याय आहे 147 किलोग्राम 218 ग्राम, चौथा पर्याय आहे 925 किलोग्राम 400 ग्राम. तर यापैकी काय उत्तर असणार आहे मुलांनो? वजाबाकी करायची आणि पटापट सांगायचंय मला. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. अगदी बरोबर. बघा आपलं उत्तर बरोबर आहे का आपण पाहूया. 46 किलोग्राम 756 ग्राम. अगदी बरोबर उत्तर आहे. बघा म्युझिक वाजते. पुढचा प्रश्न पाहूया. 230 किलोग्राम लांबीच्या रस्त्यांपैकी 193 किलोमीटर 750 मीटर रस्ता तयार करून झाला तर किती लांबीचा रस्ता अजून तयार व्हायचा राहिला आहे? आता नक्कीच वजाबाकी करायची आहे. बघा 230 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांपैकी 193 किलोमीटर 750 मीटरचा रस्ता काय करायचा आहे? वजा करायचा आहे. पहिला ऑप्शन आहे 36 किलोमीटर 250 मीटर, दुसरा आहे 48 किमी 261 मीटर, तिसरा आहे 72 किमी 62 मीटर आणि चौथा ऑप्शन आहे 72 किमी 62 मीटर. तिसरा आणि चौथा ऑप्शन सेम आहे. आपण पाहूया आपलं उत्तर बरोबर आहे का नाही, कुठला उत्तर असणार आहे. तुम्ही वहीमध्ये सोडवा आणि सांगा. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. एका बादलीत 625 लिटर पाणी असेल तर अशा 75 बादलीमध्ये एकूण डॅश डॅश लिटर पाणी असेल. तर बघा आपल्याला एका बादलीतलं पाणी दिलेलं आहे, तर अशा 75 बादलींमध्ये किती पाणी असेल ते काढायचंय. पहिला पर्याय आहे 46,875, दुसरा पर्याय आहे 42,775, तिसरा पर्याय आहे 62,945 आणि चौथा पर्याय आहे 32,325. तर काय उत्तर असणार आहे? यांचा गुणाकार करावा लागणार आहे मुलांना आणि उत्तर काढावं लागणार आहे. 625 गुणिले 75 करा आणि सांगा मला पर्याय क्रमांक कोणता येणार आहे. पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. 46,875 अगदी बरोबर. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. तांदळाच्या एका पोत्याचे वजन 50 किलोग्राम 180 ग्राम भरले तर अशा 25 पोत्यांचे एकूण वजन किती भरेल? बघा आपल्याला तांदळाच्या एका पोत्याचं वजन दिलेलं आहे, आपल्याला किती पोत्यांचं काढायचंय? 25. तर बघा आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय उत्तरांमध्ये आहे 1447 किलोग्राम 100 ग्राम, दुसरा पर्याय आहे 1447 किलोग्राम 100 ग्राम, तिसरा पर्याय आहे 1254 किलोग्राम 500 ग्राम आणि चौथा पर्याय आहे 1254 किलोग्राम 500 ग्राम. बघा पहिले दोन पर्याय सेम आहेत आणि खालचे दोन पर्याय सुद्धा सेम आहेत, म्हणजेच उत्तर 2 पैकी 1 असणार आहे. तुम्ही हे गणित सोडवायचे वहीमध्ये आणि मला सांगायचे की काय उत्तर असणार आहे. पटकन काय वाटतं तुम्हाला? अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 1254 किलोग्राम 500 ग्राम. आता बघूया आपण. आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. बघा पुढचा प्रश्न पाहणार आहोत. 7,746 लिटर अधिक 194 लिटर 382 मिली. आपल्याला बेरीज करायची आणि उत्तर काढायचं मुलांना. बघा आपल्याला हे 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 17,940 लिटर 382 मिली, दुसरा पर्याय आहे 6,214 लिटर 382 मिली, तिसरा पर्याय आहे 4,09,910 लिटर 382 मिली आणि चौथा पर्याय आहे 7,940 लिटर 382 मिली. या 4 पैकी एक उत्तर आहे मुलांना. सांगायचे काय उत्तर आहे पटकन. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक काय उत्तर आलेलं आहे? 4. अगदी बरोबर आहे. 7,940 लिटर 382 मिली.
अगदी बरोबर उत्तर आहे. नक्कीच तुम्हाला ही गणित चांगली लक्षात आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. एका दुकानदाराने 253 किलोग्राम 500 ग्राम साखर होती. एका दुकानदाराकडे किती साखर होती? तर 253 किलोग्राम 500 ग्राम साखर होती. त्यातील 178 किलोग्राम 750 ग्राम साखर त्याने विकली. तर दुकानात किती साखर उरली? बघा पर्याय आपल्याला दिलेला आहे. पहिला पर्याय आहे 92 किलोग्राम 100 ग्राम. दुसरा पर्याय आहे 60 किलोग्राम 600 ग्राम. तिसरा पर्याय आहे 81 किलोग्राम 200 ग्राम आणि चौथा पर्याय आहे 74 किलोग्राम 750 ग्राम. यापैकी काय उत्तर असणार आहे? वजाबाकीचं गणित आहे. नक्कीच सोडवायचे आणि सांगायचे पर्याय क्रमांक 1, 2, 3 की 4. अगदी बरोबर पर्याय क्रमांक 4 74 किलोग्राम 750 ग्राम हे प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपले 9 प्रश्न सोडवून झालेले आहेत. या प्रकरणामध्ये काही प्रश्न आणि उत्तर आपल्याला इथे दिलेली आहेत. त्याचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. आपल्याला प्रश्न सुद्धा दिलेले आहेत आणि उत्तरं सुद्धा दिलेली आहेत. तर ती समजून घ्यायची. पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे रिकाम्या चौकटी भरा. आता बघा 7245 ग्रॅम बरोबर किती ग्रॅम, किती किलोग्राम आणि किती ग्राम. तर आपल्याला चौकटीमध्ये संख्या लिहायची की 7245 ग्रॅम म्हणजे किती. तर बघा उत्तरांमध्ये दिलेलं आहे 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्राम. मग इथे 7000 ग्रॅम दिलेले आहेत म्हणजे 7000 ग्रॅम म्हणजे 7000 किलोग्राम आणि 245 ग्रॅम. नक्की समजलं असेल तुम्हाला. बघा 7245 ग्रॅम आहेत. आता इथे 1000 ग्रॅम म्हणजेच 1 किलोग्राम. मग इथे किलोग्राम विचारलेले आहेत. 7000 ग्रॅम म्हणजेच किती होतात मुलांनो? 7000 ग्रॅम म्हणजे 7 किलोग्राम. हे लक्षात ठेवायचं. ओके 7 किलोग्राम. त्यानंतर 7 किलोग्राम म्हणजेच किती? 7000 ग्रॅम आणि 245 ग्रॅम म्हणजेच इथे किती ग्रॅम येणार आहे? 245 ग्रॅम म्हणजेच 7 किलोग्राम 245 ग्रॅम हे उत्तर असणार आहे आपलं. हे समजलं तुम्हाला की रिकाम्या चौकटीत आपल्याला ही चौकट दिलेली होती आणि त्या चौकटीत आपल्याला उत्तर लिहायचं होतं. तर 7245 ग्रॅम म्हणजेच किती? तर 7 किलोग्राम आणि 245 ग्रॅम. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. दुसरा प्रश्न आहे मुलांनो सेम त्याच पद्धतीचा की 4 किलोग्राम 575 ग्रॅम म्हणजे किती होतात, किती ग्राम होतात. तर नक्कीच बघा मुलांना मगाशी आपण बघितलं तसं 4 किलोग्राम. आता बघा 4 किलोग्राम म्हणजेच किती ग्राम? तर 4000 ग्राम. हे आपल्याला माहिती आहे 4000 ग्राम आणि 575 काय करायचे ग्राम त्यामध्ये ऍड करायचे ग्राम. ओके म्हणजे 4575 ग्राम येणारे टोटल. हे आपलं उत्तर असणार आहे ह्या बॉक्स मधलं 4575. इथे काय येणार आहे? 4575 ग्रॅम. आपलं उत्तर बरोबर आहे का आपण पाहूया. अगदी बरोबर 4575 ग्राम हे उत्तर आहे. कारण की 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्राम जे आपण मगाशी बघितलं आणि त्यानंतर 4 किलोग्राम आहे म्हणून 4000. हे 4000 कुठून आले? तर हे 1 किलोग्राम म्हणजे 1000 म्हणून 4000 किलोग्राम म्हणजे 4000 ग्राम म्हणजेच 4 किलोग्राम अधिक 575 ग्राम. मग ह्या दोघांची जेव्हा बेरीज करतो तेव्हा आपल्याला हे ग्राम मध्ये उत्तर मिळतं 4575 ग्राम. नक्कीच हा प्रश्न समजला असेल. आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न बेरीज करा असं दिलेला आहे. 13 किमी 590 मीटर अधिक 28 किमी 725 मीटर. आपण बेरीज करून पाहूया मुलांनो. बघा किमी आणि मीटर असे दोन रखाने आपण केलेले आहेत. यामध्ये आपल्याला मांडणी अशा स्वरूपाचीच करायची आहे. आता 13 किमी दिलेला आहे आणि 590 मीटर दिलेले आहे. इथे 28 किमी 725 मीटर यांची आपल्याला बेरीज करायची आणि उत्तर काढायचे. बघा 0 आणि 5 किती होतात? 5च. बघा 0 आणि 5 5. 9 आणि 2 11. 11शी 1 हजाला 1. 5 आणि 1 6 होतात. 6 आणि 7 13. 13शी 3 हजाला 1. 3 आणि 1 4. 4 आणि 8 किती होतात मुलांनो? 12. 12शी 2 हजाला 1. 1 आणि 1 2. 2 आणि 2 4. बघा 42 किलोमीटर 315 मीटर हे आपलं उत्तर आलेलं आहे. आपलं उत्तर बरोबर आहे का आपण बघूया. अगदी बरोबर 42 किमी 315 मीटर हे उत्तर आलेलं आहे आपलं. अगदी बरोबर आहे.
पुढचा प्रश्न पाहूया आपण. 18 किमी 50 मीटर गुणिले 16. आता यांचा गुणाकार करायचा मुलांना. बघा गुणाकार करायचा आहे. 18 किमी 50 मीटर गुणिले 16. आपण डायरेक्टली उत्तर सोडवूया. आपण अशा पद्धतीने सुद्धा करू शकतो. मागे जसा आपण अभ्यास केला होता, आधी एका संख्येने गुणायचंय आणि उत्तर काढायचंय. 1 0 0, 5 1 5, 8 1 8 आणि 1 1 1. ओके. 6 0 0, 6 5 30, 30 0 आचाले 3, 5 सॉरी 6चा पाडा 8 पर्यंत म्हणायचा आहे. 8 48, 48 अधिक 3 51, 51 1 हातचा 5, 6 1 6, 6 आणि 5 11. बघा आता आपण 6 ने गुणलो, हे उत्तर आलेलं आहे आणि त्यानंतर हे दुसरं उत्तर आहे. यांची बेरीज केल्यानंतर उत्तर मिळेल 12,950 हे उत्तर आलेलं आहे. आपलं उत्तर बरोबर आहे का आपण पाहूया. बघा इथे उत्तर कसं दिलेलं आहे. प्रश्न दिलेला होता 18 किमी 50 मीटर गुणिले 16. तर बघा गुणाकार केलेला आहे. हे उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. आपण हा जो गुणाकार करतो ते उत्तर अगदी बरोबर आहे. इथे थोडंसं उत्तर चुकीचं दाखवलेलं आहे, त्यामुळे टेन्शन न घेता आपण वहीमध्ये जे सोडवलेलं आहे ते उत्तर अगदी बरोबर आहे. म्हणजेच 18 किमी 50 मीटर गुणिले 16 हा जो गुणाकार केला तर आपलं उत्तर येतं 29,600. आणि इथे जे उत्तर दाखवलेलं आहे ते थोडंसं चुकीचं आहे, त्यामुळे गोंधळून न जाता आपलं उत्तर बरोबर आहे असं समजूया. आता पुढचं उदाहरण पाहूया. एका पिंपात 78 लिटर 250 मिली रॉकेल होते. त्यात आणखी 103 लिटर 750 मिली रॉकेल भरले. तर आता त्या पिंपात किती रॉकेल आहे. आता बघा आपल्याला बघायचे की एका पिंपात किती आहे आणि दुसऱ्या पिंपात आपण म्हणजे त्याच पिंपात अजून किती रॉकेल होतलं ते एकत्र केल्यानंतर आपलं उत्तर काय असणार आहे. बघा 78 लिटर 250 अधिक 103 लिटर 750. तर 250 आणि 750 म्हणजेच 1000 होतात मुलांना. 1000 शून्यचा 0, 5 आणि 5 10, 0 हाताला 1, 7 आणि 2 8, 9 9 आणि 1 10 हे 1000 झालेले आहेत. त्यानंतर 78 आणि 103 यांची बेरीज केल्यानंतर 181 आलेले आहेत. 181 मध्ये हा 1000 आपण इथे घेतलेला आहे, म्हणजेच 1000 मधला 1 इथे गेल्यावर 182 लिटर झालेला आहे. 1 मिलीलिटरचा 1000 मिलीलिटर म्हणजेच 1 लिटर होतं मुलांना. बघा 1000 मिलीलिटरचे 1 लिटर होतात. मग हा एक जो आहे 1000 मधला हा जो एक आहे तो इथे गेलेला आहे, म्हणजेच 181 लिटर मध्ये आपण 1 मिळवला. 182 आलेले आहेत आणि 0 0 0 म्हणजेच 182 काय लिटर रॉकेल काय झालं आहे इथे पिंपामध्ये भरले गेलेले आहे. नक्कीच तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीने ही बेरीज केलेली आहे. हे 1000 जे आहे ते 250 अधिक 750 यांची बेरीज केल्यानंतर 1000 आलेले आहेत आणि 78 आणि 103 यांची बेरीज केल्यावर 181 उत्तर मिळालेलं आहे. 181 हे लिटर आहेत, पण इथे 1000 मिलीलिटर दिलेले आहे. मग 1000 मिलीलिटरचे रूपांतर आपण कशामध्ये केले, लिटर मध्ये केले. ते 1000 मिलीलिटर म्हणजेच 1 लिटर होते आणि 1 लिटर आपण याच्यामध्ये मिळवल्यावर 182 लिटर हे उत्तर आपल्याला मिळालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न 6वा आहे. रिकाम्या चौकटीत योग्य संख्या भरा. 12.50 रुपये. बघा 12 रुपये 50 पैसे बरोबर किती रुपये आणि किती पैसे होतात. तर सगळ्यात सोपं आहे. इथे रुपयांमध्ये 12 रुपये येणार आणि पैशांमध्ये 50 पैसे येणार. तर बघा अगदी बरोबर 12 रुपये 50 पैसे. हे अगदी सोपं उदाहरण होतं. पुढचा उदाहरण पाहणार आहोत. 40.60 रुपये बरोबर किती होतात. तर सेम अशाच पद्धतीने इथे किती येणार आहेत 40 रुपये. ह्या पहिल्या बॉक्स मध्ये येणार आहे 40 रुपये आणि 60 पैसे. 40 रुपये 60 पैसे. आपलं उत्तर पाहूया आपण. 40 रुपये 60 पैसे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. 6.05 रुपये म्हणजे किती. 6 रुपये 5 पैसे. 6 रुपये 5 पैसे. अगदी बरोबर. पुढचा प्रश्न 307 पैसे बरोबर किती रुपये म्हणजेच किती 3 रुपये 7 पैसे. म्हणजेच 300 किती रुपये तर 3 रुपये 7 पैसे. म्हणजेच बघा इथे दिलेला आहे 3 रुपये 7 पैसे. या बॉक्स मध्ये सुद्धा 3 रुपये म्हणजेच 3 रुपये 7 पैसे हे उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया शेवटचा. 1450 पैसे म्हणजेच किती
तर 14 रुपये 50 पैसे, हे इथे बॉक्समध्ये हेच उत्तर असणार आहे, 14 रुपये 50 पैसे. बघा 14.50 रुपये म्हणजेच किती, तर 14 रुपये 50 पैसे. अशा पद्धतीने आपण ह्या प्रकरणावर आधारित प्रश्न आणि उत्तरं सुद्धा पाहिलेले आहेत. नक्कीच तुम्हाला ते समजले असतील. धन्यवाद.